तर पुढची बातमी सांगलीतल्या विटामधली आहे। विटामध्ये एक चमत्कारिक प्रकार समोर आला आहे। रानससे आणि तितरांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे आणि शिकाऱ्यांनी ही हत्या करतानाचा व्हिडिओ देखील बनवलाय। हा व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती लागलाय आणि विशेष म्हणजे वन विभागाच्या हद्दीत हा प्रकार घडलाय। अत्यंत निर्दयीपणे या पक्षाची आणि प्राण्याची शिकार करण्यात आली आहे। या तरुणांचा निर्दयीपणा पाहिल्यावर वन्य प्राण्यांची हत्या करणाऱ्या या टोळीवर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये। दीपक चव्हाण आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत। दीपक, खरंच भयानक असा हा व्हिडिओ आहे। दुसऱ्यांदा पाहावतही नाही खरं तर, पण काय कशासाठी ही शिकार झाली होती, काय याविषयीची अधिक माहिती आहे? नक्कीच 4 दिवसापूर्वीची ही घटना आहे। हे विटा परिसरातील तरुण आहेत आणि विटा तासगाव रोडवर वन विभागाची जागा आहे। त्या परिसरामध्ये त्यांनी हा घृणास्पद प्रकार केलेला आहे। व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याही अंगावर काटे येतील अशा प्रकारे त्यांनी त्या रानसशाला सोडलेला आहे। मात्र या घटनेनंतर त्यांनी हा व्हिडिओ विटा शहरातील काही तरुणांना दाखवला की आम्ही हे कृत्य केलेलं आहे, आम्ही हे केलेलं आहे। या बाबतीत एका सामाजिक कार्यकर्त्याकडे हा व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी हा तात्काळ जय महाराष्ट्रच्या निदर्शनास आणून दिला आणि त्या सामाजिक कार्यकर्त्यानं सुद्धा वन विभागाच्या कानावर या गोष्टी गाठल्या। मात्र वन विभागानं ते प्रकरण मिटवण्याचाच प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। त्यामुळे वन विभाग सुद्धा या अशा गोष्टींच्या पाठीमागे आहे असं या ठिकाणी सकृत दृष्टीने दिसतंय। मात्र या तरुणांवर आता कठोर कारवाई व्हावी, कारण वन्य प्राण्यांची निर्दयीपणे हत्या या ठिकाणी केली असते सुरू आहे। तर या बाबतीत कठोर कारवाईची मागणी आता पुढे येत आहे। खरं आहे दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि जसं आपले प्रतिनिधी दीपक आपल्याला सांगत होते तसं जर वन विभागाला माहिती असूनही जर काही कारवाई आतापर्यंत झाली नसेल तर याची चौकशी ही अवश्य व्हायला हवी।